विसरले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा भारवित विसरले भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नो हे बरालो की नो हे आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हलवकीक नोहे बरा हलवकीक आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय विठ्ठल पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी आसी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठला 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 पुंडलिक
विठ्ठल 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 महायोगपीठे भीमरथ्यमुरमुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका यत कृपालव मात्रेण महिषो वेदपारगा ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जुलनमृता नमो ज्ञानेश्वर निवृत्तिबुधारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाचिये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कया देवा यावरी न करावा वेर हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा बरा लौकिक महावैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गवळणीशी झालेला संवाद प्रतिपादित करणारा हा अभंग याच ठिकाणी काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने निवडलेली ही गवळण प्रकरण आणि या गवळण प्रकरणातील हा अभंग या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव श्रावण वद्य प्रतिपदीपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची उत्सवाची कीर्तनाची सोहळा पार पडला. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा सप्ताह खूप महत्वाचा आहे महाराज. श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि त्याच पद्धतीने महावैष्णव संत श्रेष्ठ अखंड समाधीधन कैवल्य साम्राज्य तेजोनदी भगवान श्री ज्ञानोबा यांचा काय जन्मोत्सव सोहळा. हे दोन्ही सोहळ्याच्या निमित्ताने हे दोन्ही सोहळ्यांचं एक अगत्य असं निमित्त करून हा जन्मोत्सव सोहळा हरिभक्तपरायण गुरुवर्य गजानन महाराज तामाणे यांनी यांच्या
या गोकुळ रूपी वास्तूमध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम महाराज. आपण आपल्या जीवनामध्ये गोकुळाची आस करावी, गोकुळाचा ध्यास घ्यावा. नवे नवे आपण आपलं घर गोकुळासारखं करावं असे भाव असणारी माणसं आता कमी झालेली महाराज. त्यांनी त्यांच्या घराचं काय केलंय, गोकुळ केलंय. आपण गोकुळात जाऊन घर करतो, गोकुळात जाऊन घर करतो, पण त्यांनी तिथे नाही केलं तसं महाराज. त्यांनी त्यांच्या घराला गोकुळमय बनवलं, श्रीकृष्ण परमात्म्याची स्थापना केली. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह गेली किती 28वा वर्ष, 35 वर्ष, 35 वर्ष झालं अखंड कार्यक्रम ते या ठिकाणी काय करतात, चालू ठेवतात. 28 वर्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा पारायणाला झाली. मी जे करतो ना ते पारायणाला यांचं सहकार्य असायचं महाराज, सगळं सहकार्य. आणि ह्या मंडळींनी हा भक्तीचा वसा वारसा, ही गोकुळाची परंपरा अखंड या ठिकाणी ठेवत ठेवली. हा सप्ताह त्यांनी जागृत ठेवला. कुणी असो अगर नसो, आले तर तुमच्या बरोबर, नाही आलं तर तुमच्या हे सेवेचं कार्य काय होणार, चालू राहणार. विठ्ठला 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 विठ्ठला. गवळणीशी केलेला संवाद जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. पाहिलं, गोकुळातल्या गवळणी नित्याप्रमाणे आपलं काम करत असताना त्यांचं एक काम महाराज दिनचर्येचं न चुकता असायचं. आणि ते गोकुळामध्ये काय, यमुनेवरती पाणी आणायला जाण्याचं. पण यमुनेवरती पाणी आणायला आता इंद्रायणी किंवा आपल्या ज्या तत्सम तीर्थ किंवा नद्या म्हणतो, नदीवरती पाणी आणणारे कमी झाले महाराज. पण पूर्वीच्या काळी गावगाड्यामध्ये नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, तलावाचं पाणी किंवा झऱ्याचं पाणी माता भगिनींना सर्रास आणायला जायला लागायचं. पण त्या काळात त्या गवळणी यमुनेच्या पाण्याला गेल्या. यमुनेच्या पाण्याला जात असताना पाहिलं तर एका ठिकाणी एका दगडावरती एक गवळण तशीच बसलेली, भान हरपलेलं महाराज. आणि भान हरपलेली ती गवळण पाहिल्यानंतर त्यांना वाटलं हिला मूर्छा आली का, घोळ आली का, अशी का बसली. मग त्या गवळणीने जवळ जाऊन पाहिलं तरी हिचं काय झालेलं आहे म्हणले, हिचा जो अंतःकरणाचा भाव आहे किंवा हिच्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने पाहिजे ठेवा, तो ठेवा दिसत नाही. आपल्या जवळ काय कसला ठेवा पाहिजे, चित्ताचा ठेवा पाहिजे. हिचं चित्त हिच्या जवळ नाहीये. काही माता भगिनी जुन्या जाणत्या सांगतील किंवा जर आमचं सुनबाई या नात्याने जर काही काम करत असताना काही चुकलं तर सासूबाईंचं एक वाक्य ठरलेलं असायचं महाराज, चित्त थाऱ्याव नाही का तुझं, कशावर नाही का, चित्त थाऱ्याव नाही का तुझं. आता हे ज्यांनी हा शब्द ऐकलाय त्या माता भगिनी चांगलं माहिती असेल, ज्यांनी ऐकलाच नसेल आतापर्यंत त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. त्या सासूच्या भूमिकेत आहे, एकांच्या भूमिकेत आहे, सासूच्या भूमिकेत. नाही तर बहुतेक वेळा माणसाचं चित्त लय ठिकाणी थाऱ्यावर नसतं महाराज. कारण का, एक वाक्य आहे की जुने जाणती लोक सांगायची, शरीरात असावं पित्त, शरीरात असावं पित्त, प्रपंचात असावं वित्त आणि परमार्थात असावं चित्त. विठ्ठला 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 पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव परमार्थात चित्ताला खूप साने महाराज. आणि चित्त जर नसन ना, जवळी नाही चित्त काय मांडी दे, चित्त जर नसन ते त्या शरीराला काही किंमत नाही. अंतःकरण चतुष्टयामधला एक घटक जर कुठला असेल तर चित्त आहे. आणि चित्ताचं मेन काम जर काय असेल, चिंतन करणे. काय करणे, बुद्धीचं काय काम, निश्चय करणे, मनाची चंचलता. अंतःकरणामधली ही जी चित्त नावाचा जो घटक आहे, तो चित्त नावाचा घटक चिंतन करतो महाराज. चिंतन करत असताना तो एका टायमाला एका गोष्टीचं चांगलं चिंतन करतो. त्या चित्ताचा विषय काय आहे, चिंतन करणं. या गोकुळामध्ये चिंतन करणारी चित्त ही अनेक होती महाराज. कारण गोकुळामध्ये पहिल्या गोष्टीपासून चित्ताचा चिंतनेचा विषय आणि चिंतनाचा आणि चिंतेचा जवळचा संबंध. कशाचा, चिंतनाचा
चिंतेच. आता ही चची 12 आठवडी चालू आहे महाराजांनी चालू तुम्ही म्हणताल काय मानगडी चच लय जास्त काढू नका नाही ते चिंच आठवली. चिंतन हा चिंतन चिंच जवळचे शब्द आहे वाङ्मयातले. हा ते आता इथं माता भगिनी मला जास्त दिसायला लागल्यात, काही चेहरे नवीन दिसायला लागल्यात, काही फ्रेश दिसायला लागल्यात, काही जरा कालचं जरा झोपलं म्हणून फिरत झाल्यामुळे जरा कमी जरा तेवून नसल्यासारखं झाले. फ्रेश ठेवा तुमचे चेहरे म्हणजे मला कसं होईल जरा उत्साह येईल. मला असं वाटेल कीर्तन लांबवलं तरी काय हरकत नाही. टाळ्या वाजवा. हला विठ्ठल 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 बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि गोकुळात चिंता चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. केला देवे प्रवेश भितारी. केला देवे प्रवेश भितारी. केला देवे प्रवेश भितारी. केला देवे कांदे नको मला पारायणाचे सवय ताजी ती निघून जाते चपात. मला लक्षात आलं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात गोकुळात चिंता. कसली चिंता कसले काय चिंता. भगवान श्रीकृष्णाने गोकुळात प्रवेश केल्याबरोबर निघून गेली. आता इथं फक्त विषय काय आहे चिंतनाचा. चिंतन आहे सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं काय आहे अखंड चिंतन आहे. महाराज आपलं जीवनामध्ये सुद्धा परमात्म्याचा अवतार व्हावा, परमात्म्याचं प्रागटीकरण व्हावं आणि परमात्म्याच्या प्रागटीकरणासोबतच चिंतन यावं. हे चिंतन विषय असा आहे, चित्त विषय असा आहे, तो या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून की जे पंचविषय ते भोगण्याचं काम अत्यंत सुंदररित्या करीत असतो. अगदी सुंदररित्या करतो. चित्त हे कायम महाराज हे इंद्रियांना कामाला लावतं. चित्त आपण जर आपल्या चित्तावरती जर विजय मिळवला तर इंद्रियावरती विजय मिळवता येऊ शकतो. गोकुळ म्हणजे काय बाकीचं गोकुळ नाही. ही इंद्रिय रूपी जे गोप गोपी गोपिका गोधन गोकुळ हे सगळं जे इंद्रियांना ताबा जर कशावर जर मिळवायचं असेल तर चिंतनाच्या माध्यमातून सुंदररित्या मिळवता येतो. पण आपण चिंतनाकडे वळत नाही. आपण कशाकडे वळत नाही चिंतना. त्या चित्ताला आकळण्याची सगळ्यात मोठी शक्ती जर काय असेल तर ती चिंतन. त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन. पण त्या चिंतनाच्या नादी लागत असताना ती चित्त काय करतं सगळ्याला फारवच नाही. प्रत्येक गोष्ट पहा चित्ताची प्रत्येक गोष्ट पाहते. प्रत्येक विषय उपभोगण्याकरता एका इंद्रियाला तुळप अंगत करतो. कुठले विषय ती इंद्रिय कुठले जिव्हा. जिव्हेचा विषय काय सेवन करायचं काय रस. जिव्हा काय सेवन करते रस. जीवात सेवन काय करते रस. भाजी बनवते पदार्थ बनवते साखर कमी जास्त कसे निकळतं आपल्याला जिव्हे निकळत. जिव्हे निकळत नाश्ता केला का सगळ्यांनी नाही मला उपाशी म्हणून तुम्हाला तुम्ही नाश्ता केलाय सगळ्यांनी फ्रेश. नाश्ता ज्यांनी केला असेल त्यांनी फ्रेश राहा त्यांनी उत्तर दे कारण ते खाऊन आले ते. आता जिव्हेला रस विषय कळतो. जिव्हेला काय कळतो रस विषय कळतो. ते जिव्हेचा रस विषयाची जागृती चित्ताला लगेच होती. महाराज चित्त सांगते आता आमचं दुकान येईल 10 पावलं चाललं की आणि त्या दुकानात काय मिळतात जास्त भारी भारी सांगा जे पदार्थ असन जे भारी मिळते की आज आपल्याला काय करायचे खायचे. कामाला लावते सगळे शरीराला तिथं जायला लावते. चित्त कुणाला कामाला लावते एकाची आवड पण सगळ्याला कामाला लावतं का नाही. अख्खं शरीर गेलं का नाही तिथं कशामुळे गेलं
चित्तामुळं. आणि चित्त हे असं आहे महाराज, एकदा जर चित्त त्या विषयाला जर आवृत्त झालं, त्या विषयाचा भोग घ्यायला जर त्यांनी सुरुवात केली, पुन्हा पुन्हा ते भोगाच्या नादी लागतं. मग आपण आपल्या जीवनामध्ये त्या इतर विषयांच्या माध्यमातून भोगणारं सुख हे अविनाशी आहे, विनाशी सुख आहे. पण अविनाशी असणाऱ्या ज्या परमात्म्याचं सुख कसं आहे, परमात्मा एकच सुखरूप आहे, बाकी सगळी सुख ही महाराज नाशिवंत आहे. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुडी करीतोसी. कशाला बाबा, जर तुला खरं सुख जर कसं पाहायचं असेल तर ते खरं सुख कशात आहे? त्याला अभंग झाला, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा. त्या गोकुळासारखं सुख नाही महाराज. आणि त्या गोकुळातल्या सुखात त्या गवळणीची अवस्था तुकाराम महाराजांनी पाहिली, सगळ्यांनी पाहिली. ती गवळण काय झालीत महाराज, चित्त तिचं थाऱ्यावर नसल्यासारखं बसून राहिली. गवळणी गेल्या, हलवलं, गवळणी काय ग, हा माठ असाच पडलाय, की तुझी अवस्था अशीच होती, इथे दगडावरती बसली, तुला घरी जायचं का नाही? हा, तुला ही नक्की अवस्था कशामुळे झालं? पहिल्या चरणात सांगते, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. त्या हरीने माझं चित्त हरण केलं, त्या हरीनी त्याला पाहिल्याबरोबर चित्त हरण होतं महाराज. त्याच्याकडे जादू आहे, त्याची नुसती आठवण काढली त्या चित्ताचं हरण होतं, त्याचं नुसतं स्मरण केलं त्या चित्ताचं हरण होतं, त्याला पाहिल्याबरोबर चित्ताचं हरण होतं. प्रत्येक वाक्याची काय प्रमाण वेगवेगळी. त्याला त्या गवळणीने पाहिलं, त्या हरीने माझे हरिले चित्त, आणि काय झालं, भार वित्त विसरले. कशाचा भार आहे तिथे? सगळ्यात मोठा संसारातला प्रपंचातला जर भार काय असेल तर मी आणि माझेपणाचा भार आहे. वित्ताधिकांचा विसर, तिच्या जवळच्या असलेले ते वित्त म्हणजे पैसा पाणी सगळ्याचा विसर आहे महाराज. भार वित्त विसरले. मग ती गवळण म्हणायला लागली, तुम्ही मला सांगता होय, आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. हे बरा लवकिक
आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. सावता महाराजांचे ते रत्न धन्य ते अरण रत्नाची ती रत्न आहे महाराज सावता महाराज ते अरण गावात मी आमची सावता महाराज होती माणिता मध्ये. मला ती 7 दिवसात अजून पहिल्यांदा असं पाहून सुलभून कामं केलेली. धन्यवाद. आता कैसी ती गवळण म्हणायला लागली, मी आता कशी घराला जाऊ. आता असे परमार्थामध्ये एकदा आल्यानंतर घराला जाता येत नाही, ती गवळण म्हणायला लागली म्हणजे परमार्थात आली तर नक्की कुठे आली. लोक भजनाला येतात आणि घरचे ते आठवण काढीत बसतात. लोक वारीला येतात आणि घरची आठवण काढीत बसतात. लोक ग्रंथ वाचायला बसतात, घरची आठवण काढीत बसतात. येतात कुठं परमार्थामध्ये. कीर्तनाला येतात लोक सांगत बसतात घरचं. तिथं असं तिकडे गेलं पाहिजे, तिथं ते टाईम दिला, इथे इथं कशाला आला, इकडेच बरा होता ना. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सासूबाई स्वहित जोडा आता तरी घरदार सोडा. सासूबाई तुम्ही आता स्वहित जोडा ना. तिची चाळी होती आणि पंढरीची जावा हिला वाट, मी पंढरीची जावा हिला वाटी, हिला वाटतंय मी पंढरपूरला जावा. आता कशाला जाऊ पंढरपूर, मी कशाला जाऊ पंढरपूर, मी सासूबाई सांगते. हा सगळ्यांच्या घरचा प्रश्न आहे महाराज, सगळ्यांच्या घरचा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटते परमार्थात आल्यानंतर आठवण कशाची, प्रपंचाची, परमार्थात नाही. जोवरी या तुम्हा मागिल्या तियास तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत मागची चित्तामध्ये काही काही जे जागा तुम्ही भरून ठेवल्या ते रिकामे करत नाही तोपर्यंत इथं स्थान मिळणार नाही महाराज. आपण परमार्थात येतो, पण परमार्थात येत असताना जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये मागच्या गोष्टींचा आठव असतो तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नवीन गोष्ट प्राप्त करून द्यायला सहकार्य करणार नाही. त्या गवळणी काय म्हणली, ती गवळण म्हणली कशी जाऊ, हा लौकिक काय नाही बरा नाही. लौकिकाच्या दृष्टिकोनातून महाराज ते वातावरण पहा, ते काळ पहा त्या गवळणींचा. ती गवळण सांगायला लागली, हे जर इतरांना जर कळलं पारखिया सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, परकियाची सांगता गोष्टी, परकियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, पारखियाची सांगता गोष्टी, परकियाची सांगता गोष्टी, परकियाची सांगता गोष्टी. घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील. हो आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील, घरची कुटी खातील. ओ आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या गवळणीच्या मुखातलं वाटलं. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, घरची कुटाळ करतील महाराज. घरच्यांना जर कळलं ही पाण्याला गेली, ही बाजारात गेली आणि मी काय झालं विसरून आली, चित्त तिकडे ठेवून आली. आणि बहुतेक सोडून असं होतं महाराज,
आपण कुठेतरी बाहेर जातो आणि त्या गोष्टी पाहतो, त्या चित्ताला आवृत्त करतात आणि ते आवृत्त झालेले चित्त पुन्हा आपल्या स्थितीवरती पूर्वपदावरती येण्याकरता जागृत होत नाही माणूस. कितीतरी अशा संसारातल्या गोष्टी आहेत की मी एका गावाला गुरुजींबरोबर कीर्तनाला गेलो आणि गुरुजींची सोय कीर्तनाला अशी वरच्या खोलीमध्ये व्यवस्थित केली. गुरुजी रात्रीचं कीर्तन करून आले, झोपायला त्या खोलीमध्ये गेले. झोपायला गेल्यानंतर मी दरवाजाला कडी लावायच्या आधी मालक म्हणली कडी नका लावू, आमचा मुलगा पण झोपायला येणार आहे. म्हणजे तो उठणार नाही. नाही नाही काय नाही, तो येऊन त्याचं एका बाजूला त्या दुसऱ्या खाट्यावर झोपून तुम्ही तिथे झोपा, आम्ही खाली झोपलो. गुरुजी झोपले. गुरुजींना रात्रीच्या थोडी जाग आली की आपलं गुरुजी निधी करण्याकरता उठले. गुरुजींनी पाहिलं तो मुलगा त्या खाटेवर झोपला होता. तो खाटेवरती झोपलेला मुलगा असा करतो. झोपेत सुद्धा नमस्कार, झोपेत सुद्धा नमस्कार करतो. किती पारमार्थिक, काय अवस्था आहे. गुरुजी झोपले. सकाळी उठल्यानंतर त्यावेळेस गुरुजी खाली आले. घरची मंडळी बसली, विधी वगैरे उरकला होता. गुरुजींनी विषय काढला. म्हणजे रामभाऊ काय तुमचा मुलगा किती पारमार्थिक, अहो रात्री झोपेत सुद्धा तो आता पण किती पारमार्थिक. अशी मुलं व्हावा, काळाची गरज नाही. झोपेत सुद्धा चिंतन चालू, झोपेत सुद्धा देवाला नमस्कार. देवाला नमस्कार करीत नाही तो, निवडणुकीला उभा होता पाडलाय. निवडणुकीला उभा होता पाडलाय तो. त्याला ती सवय लागली कशाची, नमस्कार करायची सवय लागली. म्हणले असं पण असते का? हो म्हणले. आता काळ कशाचा आहे, नमस्कार करायचा, करा नमस्कार. नमस्कार केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक गोष्ट. हे कलियुग. तुम्ही जरा गप्पा, तुम्ही माझा इथे मी तुमच्यामुळे दृष्टांत दिला. हा तुमच्यामुळे दृष्टांत दिला आहे, हे लक्षात घ्या. एक वाक्य तुम्ही बोललं ना, माझ्या 3 दृष्टांत, ते 3 दृष्टांताची 3 प्रमाणे. त्यामुळे बोलताना तुम्ही लक्ष देऊन बोला बरं का. मग घरची कुठे खातील का, त्याचं चित्त कशात होतं, निवडणुकीत. झोपला कुठं होता, घरात. आणि चित्ताला त्या विषयकांचा झालता निवडणुकीचा. नमस्कार 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 असं होतं महाराज. आपण असतो एका अवस्थेत आणि चिंतन करतो दुसऱ्या अवस्थेत. विजय डोक्यामध्ये दुसरा. बहुतेक करून साऊंड उडाला काय, बहुतेक करून तुकोबारायांनी ह्या गवळणी म्हणजे त्या गवळणीचा भाव पाहिला. ही थोडी जरा कच्ची दिसते. त्या गवळणीला पक्क केलं पाहिजे महाराज. कारण का, पक्क करण्याचं काम साधू संतांशिवाय कळत नाही महाराज. आपण आपल्या जीवनामध्ये मानवी देहाला आल्यानंतर सगळ्यात मोठी आपल्याकडून जर कुठली गोष्ट झाली पाहिजे तर ती एक गोष्ट झाली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे कुठली, एक गुरुला शरण द्यायचं किंवा संतांना शरण. त्यांना शरणगती केल्याशिवाय आपण आपल्या स्वरूपाचं ज्ञान परिपूर्णरित्या प्राप्त करून नाही घेऊ शकणार. आणि साधू संतांना शरण गेल्यानंतर साधू संतच सांगू शकतील. कारण का, ही जी गोष्ट करण्याचं सामर्थ्य आहे साधू संतात गुरुजनांमध्ये, इतरांमध्ये हे सामर्थ्य नाही महाराज. आईसे बळ नाही, अनिकाचे अंगी तपतीर्थवती दानव्रत, ही इतरांमध्ये नाही. आणि तुकोबारायांशिवाय याच्याशिवाय भारी महात्म्य आपल्याला भेटणार नाही. तुका म्हणे कळते साध बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे कळते चाचणी. तुकाराम महाराजांसारखी चाचणी कुणालाच कळत नाही. तुकाराम महाराजांनी चाचणी सांगितली, तिची चाचपणी केली. तिला सांगितलं महाराज म्हणले तू काय कर म्हणले. तुका म्हणे निवांत राई, तुका म्हणे निवांत राई, तुका म्हणे निवांत राई, तुका म्हणे निवांत राई. पाहिले पायी परतो
पाहिले पायी परतोनी पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा पाहिले पाये परतोनी पाहिले पाये परतोनी पाहिले पाये परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लवकीच भले नो हे बरा नो हे बरा नो हे बरा अलौकिक नो हे बरा लौकिक नो हे बरा लौकिक तिकडे याला याला काय ते इकडे ते तू 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 नाही हा इकडे इकडे इथे माझ्या बरोबर म्हण बस नोहे बरा लवकीक नोहे बरा लवकीक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या गवळणी सांगितलं तुका म्हणे निवांत राही निवांत राहा याच काही चित्तात नको तू लक्ष देऊ नको आणि पाहिले पायी परतोनी जे तू पुन्हा माग एकदा पाहिले ते परतोनी पुन्हा पुन्हा पहा का परमार्थामध्ये एक गोष्ट केल्यानंतर तिचं पुन्हा पुन्हा करावं लागतं लय ज्ञानी शरी वाचली महाराज लय वाचली लय गाता पारायण झाली आता नाही करवत पाक खूप साथ येत नाही बसायला येत नाही टाळ कुठू कुठू किलोचं पावशेर केल्यात टाळ कुठू कुठू हे भजनकरी आमच्या नशिबाला असतात बघ या समाला आमच्या नशिबाला यांना काय उपदेश करावा यांना काय सांगावं हा आम्ही एक चाल काढली की त्यांनी दुसरी चाल काढली तुम्हाला अवगत नाही होणार महाराज लय गण विषय लय गण विषय त्याला ते वर प्रमाण देणार आम्हाला तुका म्हणे येते पाहिजे येरा गबाळ्याचे आमचं काम नाही पाहिजे करा धन्यवाद गड्या आमच्या नशिबाला तुम्ही भेटले तुकाराम महाराज सांगतात अरे तिला तुकाराम महाराज भेटले त्या काळात तुकाराम महाराज होते का होते ना हे जे झाले अवतार
तुका द्यांची बरोबर. नरसिंह अवतारामध्ये तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद होते. राम अवतारामध्ये तुकाराम महाराज अंगद होते. कृष्ण अवतारामध्ये तुकाराम महाराज उद्धव होते. त्या कलियुगामध्ये पांडुरंगाच्या समोर नामदेवराय होते. तेच नामदेवराय कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. 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 संप्रदाय सकळांचा तेतोनिया. संप्रदाय सकळांचा येतोनिया. संप्रदाय सकळांचा येतोनिया. तेच तुकोबराय सांगतात तिला. होतो त्या गोपाळांच्या बरोबर तुकाराम महाराज त्यावेळेस होते. आताही तुकाराम महाराज सांगतात म्हणजे तुका म्हणे निवांत राही. निवांत राही. ही जी तुझी अवस्था झाली ही अवस्था सांभाळून ठेव. पाहिले पाही परतोनी पुन्हा त्याचं चिंतन कर. चित्ताला आता तो एक विषय जडलाय ना तिकडेच जाऊन दे. नाही ती हे चित्त महाराज धोका देत. इथं असतं आणि दुसरीकडे जातं. घरात झोपताना मग म्हणजे असं होतंय आपण देवळात जातो नमस्कार करतो. देवालाच करतो का? आपला आपण पहा. आपल्या चित्तात लय विषय असतात महाराज. वाजवतोय देवळातली काय घंटा. वाजवतोय घंटा आणि त्याच्या लक्षात असतं कचरा टाकायचा राहिलाय. ती घंटा गाडी वाजवतोय घंटा कुठली देवळातली. आणि डोक्यात काय कचरा दाराबाहेर तसाच राहिलाय. घंटा गाडी म्हणजे ती आता ती इकडे ते नवीन सुधारणा झाली महाराज. गावात ती कचरा गोळा करणारी ती घंटा वाजवती. ती गाडी काय वाजवती ती चित्तात पंचघंटेचं चिंतन आहे. त्या घंटेचं चिंतन आहे. वाजवतोय घंटा कुठली देवळातली. तुला देऊ घेताय कचऱ्याची आठवण तुला देवळात येऊन. कचरा झाला ना आयुष्याचा सगळा. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे निवांत राही. पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. फडक्यात भावार्थ झाला असं समजून आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काल्याच्या प्रसंगाचं कोळू. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करून एकदा विठोबा रखमाई भजन करू. विठोबा रखमाई जय विठोबा रखमाई. जय विठोबा रखमाई. जय विठोबा रखमाई. विठोबा रखमाई. जय 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 विठोबा रखमाई. बोला पुंडली गवर्धा हरी विठोल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो बारकुमाई. हो बारकुमाई. हो बारकुमाई. हो बारकुमाई. देवादी देवा जगत्रय देवा. देवादी देवा जगत्रय देवा. देवादी देवा जगत्रय देवा. देवादी देवा जगत्रय देवा. परियेसी केशवा विनंती माझी. परियेसी केशवा विनंती माझी. परियेसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकाराम महाराज हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ह्या गवळणीची अवस्था सांगतात महाराज. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने काल अवतार घेतला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. जन्माला आल्यानंतर त्यांनी काय केलं महाराज. पहिली जर कुठली सुरुवात केली असेल तर स्वच्छता मोहीम आखली. स्वच्छता मोहीम कुठली. प्रत्येक गोष्टी म्हणजे स्वच्छता पाहिजे. काही इष्ट कार्य करण्याकरता अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे. अनिष्टाची निवृत्ती झाल्याशिवाय इष्ट कार्याला सफलता प्राप्त होत
नाही. आपण कुठलंही कार्य घ्या, आता गणपती आलेत, घर झाडायला सुरुवात केली का नाही? म्हणजे काय केलं आपण? कचरा काय केला? अनिष्ट असणारा कचरा झाडून म्हणजे स्वच्छ केला. आणि इष्ट कार्य काय झालं? गणपतीची स्थापना. ही प्रत्येक त्या काळापासून चालत आलेले आहे महाराज. त्या काळापासून मी ते एका घरी गेलो, तिथं मशीन होती कचऱ्याची, आईची चालायची अशी. स्वतःचे खालून त्यात गुरगुर आवाज यायला लागले, ती आली बाहेर. कशी बाहेर आली? पोरांचे खेळणार गाड्या बिड्या काय ते. डस्ट क्लिनिंग, डस्ट क्लिनिंग. यू हॅव जस्ट काय? डस्ट क्लिनिंग. हे मशीनचं नाव. ती डस्ट म्हणजे ते धुळीचे बारीक बारीक कण पडलेले असते, क्लीन करते महाराज. डस्ट क्लिनिंग मशीन आहे. ती फिरत होती. काय जमाना आला. आमच्या माता भगिनीची वाकू वाकू जाडू मारू मारू कमरा गेला. आता काय निघालंय? डस्ट क्लिनिंग. म्हणजे काय चाललंय म्हणलं महाराज? स्वच्छता मोहीम. त्या घराची काय चालली? स्वच्छता. परमार्थात स्वच्छता मोहिमेला महत्व. श्रीकृष्ण परमात्माने विचार केला, आपण कशा करता आलो? धर्म संस्थापनार्थाय. हे कशा करता आलोय मी येत अवतारच कशा करता घेतला? रात्री काय बघत होता? धर्मरक्षावय अवतार धर्मरक्षावया करता आले. मग आता पहिली सुरुवात केली. पहिलं गिरायक आलं ती पुतना मावशी. पहिलं गिरायक घरच. मावशी काही बाहेरची नाही. पहिली आली ती पुतना मावशी. पुतना मावशीने सांगितलं कंसाला, म्हणजे कंसा अरे अर्ध राज्य बक्षीस द्यायची काय गरज आहे? अर्ध्या राज्याची गरज नाही. मी जाते ना, ती गरजेची आहे. मला काही द्यायची गरज नाही, मी जाते. स्तनामध्ये विष, दोन्ही स्थानांमध्ये भरले. आणि ती गावगावची पोरं मारीत 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 त्या गोकुळात यशोदेच्या दारापुढे उभी राहिली. यशोदे मला ओळखलं का? कोण तू? म्हणजे अगं मी तुझ्या मामाच्या तुमची काहीतरी नातू सांगितलं. म्हणजे मी तिची बहीण लागते. बरं म्हणले, या बसा, सगळं आदराची. पोरग काय करते? झोपलंय म्हणले, आत्ताच नाव माकू घातले. आणि पोरांना अशी सवय असते, आंघोळ घातल्यानंतर झोपत्यात पोरं. ती भाग्यवान म्हणली बाई महाराज. ती पोरं काय काय पोरं आहे ना, शाळेत गेल्यावर झोपत्यात, काय काय पोरं कीर्तनात आल्यावर झोपत्यात. पोरं म्हणते ना तुम्ही. काही काही पोरं कीर्तनात आल्यावर झोपत्यात, काही काही भजनाला गेल्यावर झोपत्यात, काही काही मग ते झोपले. त्याला नाव माकू घातले, ते आत्ताच झोपले. भगवान श्रीकृष्णाला वाटलं पहिलेच गिरायचं ना, आमच्या आईनं काहीतरी नाही झोपलाय. मी काही हे करता आलो का? लगेच रडायला सुरुवात केली महाराज. श्रीकृष्ण परमात्मा जागा झाला. ती आली, तिने त्याला उचललं लावलं तणाला लावल्याबरोबर त्यांनी डोळे मिटले. पहिले काम काय केलं? डोळे मिटले. का मिटले? भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या डोळ्यात चंद्र आणि सूर्याचा वाच. चंद्राने सूर्याने तिला पाहिलं. ती म्हणली, आपल्या तो पाहता पाहता जर मेलं, आदावत को नवीन नवीन दावत को नवीन. चंद्र लोकांनी डोळा पाहिला मिटला, सूर्य लोकांनी डोळा मिटला. दोन डोळे म्हणजे चंद्र सूर्य, त्या दोघांनी म्हणजे ते चंद्रलोक म्हणजे ही गिरायक नाही फटे गिरायक. आपले गी तिथं स्वभाव काय बदलायचा नाही. ते गिवराचं झाड दारात लावले सारखं हा येता जाता ना म्हणतात. म्हणजे आपल्याकडून दोघांनी अनेक कारण आहे डोळे काम. मला वाटतं 27 कारण सगळी देत. भगवंतांनी तिचा उद्धार केला. तिथं प्रेत पडलं, ते प्रेत जाळायला लाकडं किती लागली? 6 गावाती लाकडं लागली. तिच्या प्रेतातून सुगंध पडला, सुटला. कशामुळं? तर तिला स्पर्श कुणाचा झालता? भगवान श्रीकृष्णाचा. भगवान श्रीकृष्णाच्या स्पर्शामुळे तिच्या शरीराचा सुगंध. भगवंतानी झाडाझुडीला सुरुवात केली. काग बगरिठा मारिले, अवघी दैत्य खानी बुडविली. अशी एक सपाटा लावला भगवान परमात्म्याने. पण हे सगळं करत असताना भगवंतानी पहिल्यांदा सुरुवात केली रांगता रांगता चोऱ्या करायला. रांगत रंगणी चोरच्या दोन्ही, भाऊनी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गारहाणी. यशोदे साजनी दही दूध भक्षोनी तमालनी, नवल केंद्र कृष्ण आळवा.
चोऱ्या करायला सुरुवात केली आणि त्या चोऱ्यांची माहिती घेऊन एक संघटना नवीन निर्माण झाली. ती संघटना हमारी मांगे तुझी करू, हमारी मांगे तुझी करू, हमारी मांगे. आणि त्या संघटनेची जी अध्यक्ष होती ते अशा बांगड्या इथपर्यंत भरल्या, बांगड्याचं ब्लाऊज, हमारी मांगे तुझी करू, हमारी मांगे तुझी करू. श्रीकृष्ण भारत म्हणजे दरवाजे तुम्ही पाहिले कोण आहे? हा ठीक आहे का? इकडे केले काय ते घर माहिती आहे का? हो म्हणले टाक्याचं घर तिचंच आहे. बस म्हणले आज रात्रीला, आजच्या रात्रीची सोय आपली तिच्या घरी. बरं म्हणले. आले सगळ्या त्या गारांनी घेऊन, आणि त्या गारानं कोणाला सांगितलं? यशोदेला. आता यशोदा माता ऐकून घेणार आहे. कुठली आई आपल्या मुलाचं गारानं सांगितल्यानंतर ती ऐकून घेते? महाराज तुम्ही काहीतरीच सांगताय असं ती म्हणणारच ना. तिचा विश्वास पटकन बसत नाही. मुलाच्या बाबतीत तर नाहीच नाही. किती त्यांनी खोड्या करू, काय करू, ती म्हणायला लागली बाळाचं गुणगुणाचं तान, बाळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता गारान गे गोकुळच्या. तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही काही एका घरच्या आहे का? मी 12 घरच्या 12 गे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही समजताय तसा नाही माझा. श्रीरंग माझा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोड, संगत सोडा गे गोकुळच्या नारी. संगत सोडा म्हणजे श्रीरंगाच्या नादी लागू नका. एकदा त्याचा रंग लागला तो का म्हणे म्हणा श्रीरंगाचा रंग, एकदा जर रंग लागला तर सुटणार नाही ना. ते गवळणी हिला सांगून काय उपयोग नाही. आज संध्याकाळी आज कुणाच्या तावडीत सापडल्याला बांधून ठेवायचे. भगवंतांनी टाकलेच नाही त्यांचं झाड. गेले सगळे. मी सगळे विचार करून श्रीकृष्ण परमात्म्याने पहिली चोरी केली असेल. कशाची केली? दही दुधाची ती चोरी करायला गेली. दही दूध वास्तविक निमित्त आहे माझा. चित्त चोरी येणे नंदाच्या कशाची चोरी करायची होती ना? प्रामुख्याने त्या गवळणींच्या चित्ताची चोरी करायची होती. ते दही दुधाचं ते निमित्त केलं. भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरात समोर उभे राहिले. सगळी संघटना उभी राहिली, चौर मंडळ संघटना. भगवान तेच मग ते काय हमारी मांगी पुरी करू म्हणजे आपली पण एक संघटना आहे, आपण सुद्धा जायचं. सगळ्यांना गोपाळांना घेतली. तिथे दरवाज्यात हे भले मोठी दारं असायची. पूर्वीची दारं म्हणजे हत्ती आत बाहेर जायचा. ती वाड्याची दारं असायची. काय जायचा? घोड्यावर बसलेला माणूस घोड्या सकट वर बसून आतमध्ये जायचा. अशी दरवाजे. आता असे दरवाजे की आम्हाला खाली लागते. डेटा पडून जाणार. ही बारके दरवाजेची पद्धत मुघलांनी आणली महाराज. बारक्या दरवाजेची पद्धत मुघलां, कारण मुघलांकडे ती हात ती येताना जी सगळे जे येतील त्या बारक्या दरवाज्यातून ती कशी आली वाकून आली पाहिजे. मोठे दरवाजे असते वाकून नाही, ताट मानेने गेले पाहिजे. भगवान किती एवढा मोठा दरवाजा तोडायचं म्हणजे सोपं आहे काय? आपले मंत्र आहे. फक्त डोळे मिटायचे, सगळे घेऊन जाणार. मिटा डोळे. डोळे मिटले सगळ्या गोपाळांनी. सगळ्या गोपाळांनी डोळे मिटले. ते डोळे मिटल्या बरोबर म्हणले आता उघडा डोळे. डोळे उघडले तर बघतात तर सगळे वाड्याच्या आत आलेले सगळे गोपाळ. सगळ्या गोपाळांनी काय खायचे ते खा. दह्या दुधाची माहिती लावतो. सगळ्यांनी खाल्लं. बाहेर निघायच्या टायमाला म्हणजे आता परत काय करा? डोळे मिटा. डोळे मिटा. त्याच्यात गोपाळ जो होता मग महाराज चिकित्सक गोपाळ होता. मी केलं का असं कसे म्हणजे काय अशी जादूची काडी? आम्ही कष्ट करू मेलो, शिकू मेलो, मास्तरच्या छड्या खाल्ल्या. असा कुठला मंत्र याच्या नवीन आला की ज्या मंत्राच्या द्वारे त्यांनी काय केलं? आम्हाला आत नेलं बाहेर आणलं. ते बघण्याकरता त्यांनी डोळ्याच्या त्या बोटाच्या फटी काय केल्या? मध्ये उघडे ठेवले आणि त्याच्यातून डोळे उघडे ठेवले. सगळे गोपाळ बाहेर गेले. तोच एकटा गोपाळ आत राहिला. परमार्थामध्ये संशय म्हणून संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाची वाघोर प्राणी असी. राहिलं ना. बाकी सगळे बाहेर गेले. हा एकटा आत लागला ना ओरडायला. मग कृष्णा तुम्ही कुठे? आम्ही बाहेर आहे.
आणि मला घे ना बाहेर. म्हणजे कसा घेऊ? तुझ्या अंतःकरणात काय आहे? संशय. नाही नाही, मला वाटलं का चेंज जातात एवढे मंत्र मी पाहिलं तर तसं काय नाही. मी तुमच्यातलाच आहे, फक्त आजच्या दिवसापुरतं इकडे खायला आलतो. अशी पण माणसं आहे, राहत्यात आपल्यात, कधी कधी खात्यात आपल्यात आणि दिसत्यात पुन्हा संग तिसऱ्या संग. कसं काय रे ते तसं? घे तुमच्या रात येळमाळ तुमचा फोटो माझ्या खिशात. मला आता कळलं आता मला काय बोलायचं. येळमाळ तुमचा फोटो माझ्या खिशात. तुम्ही समजता काय? मला मी तुमच्यात थांब जरा, तुला अद्दल घडवल्याशिवाय कळणार नाही. बारीक असा जो रोखव आता त्या रोख्यातून दिसतोय का नाही? ये इथून ये 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 करायला लागला, तिथून निघायला लागला. ती गवळण उठली, त्या गवळणीने त्याचे दोन्ही पाय धरले. गवळणी मागून वाढायचे म्हणजे कुठून हा म्हणायचा, कृष्णा काढ बाहेर, कृष्णा काढ बाहेर. म्हणले पहिले डोळे मीठ. अरे म्हणले आता तर लय भारी डोळे मिटणार. म्हणजे आता तू उघड म्हणल्याशिवाय उघडणार नाही. मग श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना बाहेर घेतलं. त्या गवळणी सगळ्यांनी त्यांनी त्यांची संघटना दुसऱ्या दिवशी परत यशोदेच्या अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणे. जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन. यशोदे बाळ सुधाताना कोटवरी तो सुदेंगाना. यशोदे बाळ सुधाताना कोटवरी तो सुदेंगाना. काय केलं म्हणले? म्हणले फोडो धिंगाणा सहन करायचा म्हणले. हा, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालत. म्हणजे हे काय सोपं आहे का? म्हणले आमच्या घरी येतो सुनांची काय करतो, चुंबन घेतोय. म्हणले आत हो म्हणले. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊनी गाठवाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तू जाताना कोटवरी तो. पळी नाही करायची. मग विचार केला म्हणून मला उपाय केला पाहिजे. ते रोज रोज अशी जर गाराणी येईल. म्हणले कृष्णा आता 12 वाजले, तुला 12:15चा टाइम दिलाय. मग आता कृष्णा एक कर, तू आता पुढे जा काही चालेल. त्या काळची शाळा यांच्या बरोबर श्रीकृष्ण परमात्म्याला सजावला. खांद्यावरी कांबळी दिली, हातामध्ये काठी दिली, डोक्याला पिंपळाचं पान मोर पिसांचा पंख लावला डोक्याला. त्या काठीला जाळी बांधली. त्या जाळीला आम्ही काय म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे का? त्याचं नाव आता लय भारी, मला नव्हतं माहिती. हा, टिफिन 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 काय नाव आहे त्याचं? टिफिन. मला नंतर माझी पोरं ती म्हणायला टिफिन बॅग घ्यायची. काय घ्यायची? आपल्या काळात जाळी बिळी रुमाला बांधून घ्यायची, भाकरी चांगली राहायची महाराज. आता ते टिफिन मध्ये तिथे डबा उघडला, भाकरी पडली वास येते पद्धतीने झाली. जाळी असायच्या, त्या जाळीमध्ये त्या भाकरी बिकरी सगळं भगवंताजवळ ती दिही जाळी. हा, श्रीकृष्ण परमात्म्याला बासरी कमरेला लावली. श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात कधीही चर्चा घातला नाही. काय फक्त एक उपरनगळ्या त्यांनी झोपत पितांबर घातलं. भगवान श्रीकृष्णाचा असा नंदाचा खिल्लारी तयार केला. ते निघाला गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना घेतलं गोकुळातून. वृंदावनाला आले. वृंदावनामध्ये वाळवंटामध्ये सगळ्या गायी सोडल्या. गायी सोडल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना जमवलं आणि म्हणले आता खेळू आपण. काय करू? अबकतू बकती बक पोरा तिरगुनी खेळ मांडू. खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू. अबकतू बकती बक पोरा तिरगुनी खेळ मांडू. कंचा खेळ मांडला? इट्टी दांडूचा. इट्टी दांडूचा खेळ लय भारी महाराज. त्याच्यात जेवढं कोलता येते तेवढं कशात कोलता येते.
सांगून तुम्ही खेळला आहात. त्याच्यात काय म्हणायला लागतं? पोले का. आणि पलीकडचा काय म्हणत असतो? पोले. आता माहिती आहे का ही ती दांडूची गल पण लय भारी आहे. ती अशी लांबडी असती, ती ठेवलेली असती. दांडू घ्यायचा, आपली विचारायची पोले का. पोले म्हणले तर ती उडवायची. इथे उडल्यानंतर ती डाव घ्यायचा असतं. ते डाव पण लय भारी असतो. टोल टाकायचे, टोले टाकायचे, टोले टाकायचे, डोकराय लावायची. ती अशी दांड त्या धरून आबक दुबक ती बघ खेळ असायचा महाराज. भगवंतांनी इट्टी दांडूचा खेळ खेळला. आता ती इट्टी दांडू गेली, ती दांडू माहिती नाही. गोट्या तरी माहिती आहे का नाही काय माहिती. गोट्या माहिती आहे ना, गोट्या तरी माहिती आहे ना. काही दिवसांनी ते गोट्या जातील. आता फक्त एक खेळ तर ते पोपनच्या काय मोबाईल वर कॅन्डी क्रश. तुम्हाला कसं काय माहिती? माझे मोबाईल आहे, माझ्याकडे पण तसलंच आहे. मग ते कॅन्डी क्रश ते काय ते काय ते आता ते पैसे मिळायला लागलेले बारी बारी खेळ. ते पैसे कमवायला लागतात. काय काय ते काय यांना लय खेळ माहिती आहे. तिथंच मोबाईलची खेळ निघाले. घरातच बसून पोर लागले डुगली व्हायला. खेळ महाराज ते वाळवंटात खेळ भगवंतांनी खेळ मांडले. तू हमामा, कुंभरी, विटी, दांडू, चेंडू, लगोरी हे सगळे खेळ खेळले भगवंतांनी. आणि भगवंतांना गोपाळांनी विचार. गोपाळ म्हणले आता कवळ खेळायचे. चला म्हणले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं चला गोपाळानं जमा. सगळ्यांना एका खांदी गेलं. कमळाच्या तिकडे गाया सोडल्या. गाया सगळ्या त्या कदंबाच्या झाडापाशी झाल्या. गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या सोडायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणजे इकडे या. माझी आहे तैसी पाय नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनी त्या नावे. माझी शिदोरी जशी आहे तशी त्याची शिदोरी. त्यांनी ती शिदोरी माझ्या शिदोरीमध्ये मिळवायला काही हरकत नाही म्हणले. गोपाळांमध्ये तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणले अरे ते असं कसं जमायचं. तू काय आमच्या करताय का. ज्ञानोबारांनी सांगून ठेवलं ना म्हणले तुझी शिदोरी कशी आमची शिदोरी कशी. तुझं कसं भगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे षड गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानुबा तुझी भोंगडी चांगली. आणि आमची नवाठाई फाटून गेली. नवा ठिकाणी फाटलेली. याच्यात आणि त्याच्यात मेळ कसा व्हायचा. आमचं प्रतिनिधित्व तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणले हे सगळं तुला मिळवावं लागन, ऐकावं लागन. भगवंतांनी गोपाळांचं ऐकलं. ते सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवंतांनी त्या उभ्या राहिल्या कमळाच्या आकारपर्यंत. भगवंतांनी त्या शिदोऱ्या वाटल्या. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरी. पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. प्रसाद मिळायला लागल्यानंतर अनेक जण उपस्थित होतात. प्रसादाच्या वेळेला
त्यांच्या वेळेला प्रसादाच्या वेळी की इथलं नाही महाराज, तवाच्या काळापासून चालत आलेले इंद्रदेव ब्रह्मादिक सगळे सगळे आजी ओस अमरावती काला पहावयासी पासून चालत आले प्रसादाच्या वेळेला उपस्थित राहणारे चिठ्ठी आली बरोबर प्रसादाच्या वेळेला, आणि प्रसादामध्ये ते गोंधळ घालू लागले आणि ती गोपाळांसारखी बनले. गोपाळ बनले का? नाही, गोपाळांसारखे बनले लोक. तुम्ही मला खरं सांगा, वारकरी बनायचं का वारकऱ्यासारखं बनायचं? वारकऱ्यासारखं बनू नका. निस्ता गंध लावला म्हणजे वारकरी, नुसतं कपडे घातले म्हणजे वारकऱ्यासारखं नका बनू, वारकरी बना. भगवंतांनी ओळखलं म्हणजे हे तुमच्या दिवसासाठी गोपाळांसारखे जे दिसतात ना ते नक्की गोपाळ आहे का बघा. तिथून हुसकून लावू दे. पाण्यात यमुनेच्या जळात मासे झाले म्हणजे हे गोपाळ हात धुवायला आल्यानंतर त्यांच्या हाताचं उष्ट चांडत ते खाऊ आपण. भगवंतांनी सांगितलं म्हणजे त्याची काळजी करू नका, मी एक अक्काची जागा सांगतो, त्या जागेवरती देव नाहीये, बाकी सगळ्या जागेवरती देव आहे. म्हणजे कुठली जागा आहे ना अक्काची जागा, तिथं हात पुसा. हो हो, अजूनही बघा शानी मुलं जे असतात ना तिथं हात पुसतात. आणि मुलं जे असतात काही काही मुलं तर लय हुशार असतात महाराज, मास्तरला कळू देत नाही तेच असत. तुमच्यात तुम्ही आता नीट लक्ष दिलं असं कीर्तनकार म्हणजे गपचूप आपला आपण असं तुम्ही भागून महाराज तिथं हात पुसा म्हणले. भगवंता तू होता म्हणून भगवंतानी प्रसाद वाटला. आज हा काल्याचा प्रसाद सद्गुरु श्री देवकर माऊली आणि आमच्या देवकर माऊली संस्थेकृपांकित असणारी संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, गुरुवरी शंकर महाराज पांचाळ गुरुजी संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळी महाराज दिग्गज मंडळी सगळी हे तर लय मोठे सेवेकरी आमचं. त्या दिवशी गुरुजींची सेवा करत खूप मोठे महाराज सगळी मंडळी अगदी आनंदाने या सामान्य परिवाराच्या या सप्त्याला उपस्थित राहून स्वतः हे काय मृदंग वादन म्हणा, टाळ वादन म्हणा, या ठिकाणी हरिपाठाची काकड्याची विष्णू सहस्त्रनामाची सेवा करतात. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सरवलीकर भजनी मंडळ, श्रीचंद्र सावतामाळी महाराज भजनी मंडळ आणि या ठिकाणी वस्तीवरचे आपले सगळे अनेक आता लय भजनी मंडळ झालेली. त्यांना फोन केला की ते मला म्हणतात महाराज बाहेरचं भजनी मंडळ बघायची गरज नाही, गावातच लय झालंय, आता बाहेरून आणायची गरज. अख्खा सप्ताह पार पाडलेली एवढी भजनी मंडळ झालेली. त्या सगळ्या भजनी मंडळाच्या माता भगिनींना परत धन्यवाद देतो. माझे पाय ना जरा घरून निघताना लुटलुट करतात. कसं उभा आहे माझं मला माहिती नाही. 7-8 दिवस ते पारायण करू पार्टीला झाले, ते पावसाने आणखीन त्रास झाला. पण तरी तुम्हा मंडळीचं प्रेम महाराज आणि खरं काय असं असून दिलेला शब्द, कुणाला शब्द दिलाय आम्ही, नातं आमचं आणि त्यांचं एक पारमार्थिक नातं महाराज. की ते पारमार्थिक संवाद जो ज्यांच्याशी व्हायचा आहे तो त्यांच्याशीच होतो. हरिभक्त पारायण गजानन महाराज यांच्याशीच आमचा पारमार्थिक संवाद होणार महाराज. त्यांचं आमचं जे नातं आहे ते नातं इतरांना सांगून किंवा इतरांना कळणार नाही महाराज. व्यावहारिक नाती सांगता येतील हो भरपूर, पण पारमार्थिक नातं जे असतं ते अनन्य आतलं असतं महाराज. हे आतलं नातं आमचं त्यांच्याशी जुळलं आणि हा जे जुळलेलं नातं आहे हे जुळलेल्या नात्याची ही सेवा आहे. मी इथे असंच खेळता कीर्तन करतो महाराज. इतर ठिकाणी कीर्तन करत असताना अनेक बाबी असतात, त्या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. इथं तसं नाही, इकडे जाईन तिकडे जाईन, गाडी जाईन तिकडे, याचा विचारच नाही. कुठे जाऊन याचा विचार नाही महाराज. कारण का, जर हात जर मोठ्याचा असेल ना आपल्यावरती, मग ते असं बारीक पोरग सुद्धा असं मोठ्या माणसाला दम देते, बघून मी कसा खेळ आहे का. त्यांचा आशीर्वाद आहे महाराज की त्यांच्या या आशीर्वादाने ही सेवा पार पडते. ही सेवा उत्तर आता मला आनंद वाटला की पहिल्यांदा एवढी मोठी लाईट माझ्यावर पडली आणि मी चमकायला लागलो. लय काळा मेंद्रा फोटो यायचा माझा आणि ती शूटिंग बिटिंग आता लय भारी भारी फोटो येते. ती शूटिंग वाल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी ती मला ते व्हिडिओ वरती हिराबाईच्या सप्त्याचं पाठवलं. म्हणलं यांनी तर लय भारी फोटो काढला. लग्नात पण एवढं चमकत नव्हतं. लग्नात पण फोटो होता काय माहिती. पण आता ही आता येईन ना व्यवस्थित बस. त्याची गॅरंटी त्यांनी बिचाऱ्याने आपलं सहकार्य केलं. मला हा भक्ती चैतन्य चॅनल नाव पण चांगलं दिले. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता एकदा. ठीक त्या
नावाकरता टाळ्या वाजवा. भक्ती चैतन्य चॅनल, त्या चॅनेलवरती सगळी कीर्तन ही सप्त्याची त्यांनी काय केली, सगळी टाकून दिली महाराज. आणि काय असं तास आजपर्यंत हरिपाठाला एवढी उपस्थिती महिलांची मी पाहिली नव्हती. त्या दिवशी ते हरिपाठाचं टाकलं ते किती महिला होत्या, एवढ्या महिला. मी म्हणतो इतकी पारमार्थिक लोक आमच्या टायमाला का नव्हती. आम्ही ज्या वेळेस होतो दोघां तिघांमध्ये टाळ वाजू वाजू हरिपाठ करत होता. एवढी मंडळी आली कशी. हा म्हणलं काय ती भक्ती चैतन्याचा काय आहे प्रभाव आहे. यांनी सहकार्य केलं. आणि तुम्ही सगळी मंडळी महाराज वस्तीवरची ह्या तामाने परिवारात प्रेम करणारी मंडळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या जन्मोत्सव सोहळ्याला अगदी आनंदाने आवर्जून आपलं कार्य असल्यासारखं उपस्थित राहून त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करता. मी सगळ्या सहकार्य करणाऱ्या मंडळींना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष चालू असणाऱ्या आमच्या जगदवंदनीय तुकाराम महाराजांच्या गाथा पारायण रूपी सोहळ्याला ही सगळी जण मंडळी सहकार्य करतात. त्याबद्दल संचालक आणि आमच्या व्यवस्थापकांच्या वतीने, संयोजक या नात्याने पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना अभिवादन आणि धन्यवाद देतो. अशीच सेवा करत राहा. हा भाव भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून गुरुजनांच्या चरणावरती व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विलगाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामणी ज्ञानेश्वरा राखा पायापी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे से म्हणा येत नाही नारायणा दुर्वाडिकपणे येथे सापडले आता उठावे से म्हणा येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला आता उठावे से म्हणा येत नाही नारायणा करुणी आरती चक्रपाणी ओवाळती आदि पुराणे नवस धन्य काळ हा दिवस आदि पुराणे नवस धन्य काळ हा दिवस तुका वाही टाळी उभा सन्निध आदि पुराणे नवस धन्य काळ हा दिवस प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती धन्य धन्य ते लोचे तुका म्हणे हाती टोका अधिक उने नेती का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून हरी हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय.
कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामणी ज्ञानेश्वरा राखा पायापैकी खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील शरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा दुर्वाडिकपणे येथे सापडले आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला लागला आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा करुणी आरती चक्रपाणी ओवाळती आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदाची ओवाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन म्हणे केशवाते खुनी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेदला माझ्या आरती ज्ञानराजा लोकली ज्ञान जगी हित निर्णती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुया बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी पाये मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंदमूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा रागवे सागरात पाषाण तारिले देश तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सचितानंदमूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सचितानंदमूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा हरी लोटांगण मधील चरण डोळ्यानं पाहि प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भगवान नमना विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई जीवावी माझ्या जन्म जन्मी तुझा दास हरीचा वारी चुकवणे ती हरी सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकवणे ती हरी भागेशना तुका मागेची दाण हरीचा वारी चुकवणे ती हरी रुक्माई विठोबा आ विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई आ विठ्ठल रखुमाई विठोबा कल्पायुष्य भावितया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा बाधा नो कोणी हे संत मंडळी संसाराचा वारा न लागू राजा माझ्या विष्णुदासा हरिकांसी नामा म्हणे तया असावे ज्या निधान पांडुरंग बाधा नो ही संत मंडळी मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा निर्विहीची मुलगी आणि तुझे काही न मागणे कोणी आता उदार मुझे पाय संतांची आ संतांशी निर्विही आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवतार महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान